तर रोज रोज काय बनवायचं बरं, काहीच डोकं चालत नाही भाजीला. तर टेन्शन घ्यायचं अजिबात कारण नाही. काहीच भाजीला नसेल ना तरी पण ही रेसिपी नक्की तुमच्यासाठी आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त जबरदस्त रेसिपीसोबत. तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेली आहे तुरीची डाळ. तर याचपासून आपल्याला मस्त अशी चमचमीत याची आमटी बनवायची, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार या रेसिपीला नाव देऊ शकता. तर स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यामध्ये एक छोटासा कांदा असं बारीक कट करून घातलाय, उभे काप करून म्हणजे, आणि गरजेनुसार पाणी घातले. आता याला आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे, चांगलं 3-4 शिट्ट्या काढून घ्यायचेत. तर कुकरमध्ये पाणी घातले, जाळी ठेवली, त्यावर हा डब्बा ठेवायचा आणि मस्त झाकण लावून 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर शिट्ट्या काढून झाल्या, पूर्णपणे कुकर थंड होऊ दिला आणि हे पाहू शकता आपली डाळ जी आहे ती अगदी छान अशी शिजलेली आहे. तर शिजताना तुम्ही यामध्ये हळदसुद्धा घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला आता फोडणी द्यायची. तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते वाटण पहिल्यांदा तयार करूया आणि नंतर फोडणी देणार आहोत आपण. तर मॅश करून घ्यायचं अगोदर, हे पहिल्यांदा थंड झाल्यावर छानपैकी मॅश करून झालं, पाहू शकता. तर त्यासाठी वाटण तयार करायचं आहे, त्यामुळे इथे मी थोडंसं खोबरं जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसणाच्या 2-4 पाकळ्या. त्यानंतर थोडंसं हिरव्या मिरच्या घालायची, तर आपल्याला गरजेनुसार आलं घातलेलं आहे आणि ह्याला आता चांगलं पाणी न घालता वाटून घेतलं आहे. हे पाहू शकता, या पद्धतीने बारीक करून घ्यायचं. तर आपल्याला आता फोडणी द्यायचं. तर इथे पातेलं ठेवलं मी गॅसवरती गरम होण्यासाठी, त्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं. त्यानंतर तेल तापलं की यामध्ये मोहरी आणि जिरी घालून घ्यायचं. मस्त तडतडले की यामध्ये आपल्याला घालायचे आहेत लसणाचं पाकळ्या थोड्याशा 2-4 ठेचून घेतल्या होत्या, त्या घातलेल्या आहेत इथे मी. तर छानपैकी लालसर झाला की यामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजे धणे पावडर घातलेली आहे, हळद पावडर घातलेली आहे. त्यानंतर थोडंसं म्हणजे आपलं लाल तिखट घातलेलं आहे, घरी बनवलेला मसाला. त्यानंतर यामध्ये थोडंसं हिंग घातलं आहे मी आणि कढीपत्ता घालायचा स्वच्छ असा धुवून. मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि मी मिरच्या घातल्यात ऑलरेडी, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये जास्त मसाला नाही वापरला आहे मी. तर त्यानंतर आता इथे आपण जे सुक्कं वाटण तयार करून घेतलं होतं ते छानपैकी यामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, कारण आपण खोबरं वगैरे काहीच भाजून घेतलं नव्हतं, डायरेक्टली वाटलं होतं. तर यामध्ये आता तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. तर माझ्यापैकी तुम्ही कोण कोण असं काही पण डोकं चालवता आणि मस्त चमचमीत अशी रेसिपी तयार करता, मला कमेंट्समधून नक्की कळवा. तर काही वेळा होतं ना असं की काही सुचत नाही काय करायचं, मग डाळ तर सगळ्यांच्याच घरात असते, त्यामुळे अशी रेसिपी नक्की बनवून पहा. तर छानपैकी तेल सुटले. आता यामध्ये आपल्याला घालायचं शिजवून घेतलेली डाळ. त्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलं आणि चांगलं मॅश करून याच्यामध्ये घालते आता. तर हे पाहू शकता, तरी पण आपली छान आली अशी मस्त हिरव्या मिरच्या घातल्यात, त्यामुळे असं हिरवा कलर आलेला आहे भाजीला. आणि गरजेनुसार पाणी घालायचं, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं इतकं पद्धतीने पाणी घालायचं. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं याला आपल्याला. आणि शिजवायचं जास्त वेळ काहीच गरज नाही, फक्त एक छानपैकी उकळी काढून घ्यायची आपल्याला. तर चवीनुसार मीठ घातलंय आणि याच्यावर आपल्याला आता गरम मसाला घालायचा आहे. आपल्याला मग अशी धने पावडर घातली होती फक्त, आपण आता गरम मसाला घालून घ्यायचा. थोडासा गरम मसाला घातला. आता याला चांगली आपल्याला उकळी काढून घ्यायची, फक्त एक 5 मिनिटभर फक्त शिजवून घ्यायचं. तर एक फास्ट गॅसवरती मस्त आपली अशी उकळी आलेली आहे, पाहू शकता. आणि आपली रस्सा म्हणजे जो रस्सा झाला आहे तो खूप छान असा झालेला आहे. तर आपण या डाळीपासून भरपूर असे पदार्थ बनवू शकतो. तर या रेसिपीला काय नाव द्यायचे तुम्हीच ठरवा आणि नक्की बनवून पहा, काही भाजीला नसेल तर. तर याबरोबर खाण्यासाठी इथे मी कुरकुरीत अशा कोथिंबीरच्या वड्या बनवल्यात आणि याबरोबर तुम्ही लोणचं पण म्हणजे तोंडी लावू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी तरी आलेली आहे, पाहू शकता. तर इथे मी काय काय बनवले याबरोबर खाण्यासाठी मी नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण म्हणजे प्लेटिंग करूयात आणि मस्त अशी झालेली आहे, पाहू शकता भाजी. नक्की तुम्ही पण ट्राय करा, कधी डोकं नाही चाललं तर या पद्धतीची रेसिपी. तर इथे आपण आता प्लेटिंग करूयात. छान अशी जास्त पातळ नाही आणि दाट पण नाही. तर इथे मी भाकर ज्वारीची कोथिंबीरच्या वड्या, लोणचं आणि त्याबरोबर एक गुळाचा खडा. कसे वाटले हे कॉम्बिनेशन तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.